दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येते। 22 डिसेंबरला जयंत पाटील यांच्या निवासस्थानी अत्यंत गोपनीय बैठक झाल्याची माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। अजित पवारांनी विलिनीकरणाला विरोध असणाऱ्या नेत्यांशी 1 to 1 चर्चा केल्याची माहिती देखील समोर येते। जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील आणि अशोक पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय भविष्याबाबत आणि मतदारसंघाच्या फेररचनेबाबत या बैठकीत महत्त्वाची खलबतं झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। आपण पाहतोय विलिनीकरणासाठी जयंत पाटलांच्या घरी एक गोपनीय पद्धतीची बैठक झाली। बैठकीतील नेत्यांशी अजित पवारांनी 1 to 1 चर्चा केली। जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघावर यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली। अशोक पवारांच्या घोडगंगा कारखान्याला मदतीचं आश्वासन देखील देण्यात आलं। प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी पोटनिवडणुकीसाठी विशेष रणनीती आखली गेली। हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीला घड्याळावर उमेदवारी देण्याची देखील चर्चा यामध्ये झाली। तर दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या संघर्षावरती देखील तो संघर्ष मिटवण्यावरती देखील भर दिला गेला।